नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 फेब्रुवारी। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाबळेश्वर। तर बघा, अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन 2026 आवृत्ती असणार आहे 14वी। हे जे संमेलन आहे हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे। हे संमेलन महाबळेश्वरमधील युगात्मा शरद जोशी विद्यानगरी येथे पार पडले। या 2 दिवसीय संमेलनाचे आयोजन 21 आणि 22 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले। या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक डॉक्टर ज्ञानदेव राऊत हे होते। शेती हा मध्यवर्ती विषय मानून शेतीविषयक साहित्याची निर्मिती व्हावी आणि शेतकऱ्यांचे वास्तव जगासमोर यावे हा या संमेलनाचा मुख्य हेतू आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मोठे पारद म्हणजेच पाऱ्याचे शिवलिंग कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड राज्यातील हरिद्वार या ठिकाणी। तर बघा, हे जगातील सर्वात मोठे पाऱ्याचे शिवलिंग आहे। पाऱ्यापासून बनवलेले हे शिवलिंग आहे। हे जे शिवलिंग आहे हे उत्तराखंड राज्यातील हरिद्वार या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे। या शिवलिंगाला त्याचे अद्वितीय आकार आणि 5210 किलो वजनासाठी इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड आणि आशिया वर्ल्ड रेकॉर्डने अधिकृतपणे सन्मानित करण्यात आलेले आहे। हे विशेष शिवलिंग हरिद्वार दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील बहादराबाद टोल प्लाझाजवळ असलेल्या शिर्डी साईबाबा मंदिरात स्थापित करण्यात आलेले आहे। या शिवलिंगाची निर्मिती पुण्यातील प्रसिद्ध हिलिंग गुरु रघुनाथ यमुल गुरुजी यांनी अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आणि संशोधनानंतर केलेले आहे। 5000 किलोपेक्षा जास्त वजनाचे हे जगातील पहिलेच पाऱ्याचे शिवलिंग असून आध्यात्मिकदृष्ट्या हे अत्यंत शक्तिशाली मानले जात आहे। तर बघा, पाऱ्यापासून बनवलेले जगातील सर्वात मोठे शिवलिंग हे उत्तराखंड राज्यातील हरिद्वार या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, मानवतावादी मदतीसाठी भारतीय अन्न महामंडळाने अलीकडेच कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत 5 वर्षांचा करार केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 WFP। WFP लॉंग फॉर्म काय होतो? संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रम। तर 18 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय अन्न महामंडळाने संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमासोबत 5 वर्षांचा करार केला आहे। जागतिक स्तरावर विशेषतः आफ्रिका, पश्चिम आशिया आणि संघर्षग्रस्त प्रदेशांमधील अन्न सुरक्षितता दूर करणे हे या कराराचे मुख्य उद्दिष्ट आहे। या करारांतर्गत FCI दरवर्षी 2 लाख मेट्रिक टन याप्रमाणे पुढील 5 वर्षात एकूण 1 दशलक्ष मेट्रिक टन तांदूळ पुरवणार आहे। हा सामंजस्य करार 5 वर्षांसाठी वैध असून उभय पक्षांच्या संमतीने तो पुढे वाढवण्याची तरतूद आहे। 31 मार्च 2026 पर्यंत तांदळाचा दर 2800 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे। त्यानंतर दरवर्षी नवीन दर ठरवले जातील। FCIचे अध्यक्ष रवींद्र कुमार अग्रवाल आणि WFPचे उपकार्यकारी संचालक कार्ल स्काऊ यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केलेली आहे। संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रम WFP याची स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1961 रोजी। मुख्यालय आहे रोम, इटली या ठिकाणी। ही संयुक्त राष्ट्रांची सर्वात मोठी मानवतावादी संस्था आहे जी भूक आणि कुपोषण संपवण्याचे उद्दिष्ट ठेवते। सध्याचे कार्यकारी संचालक आहेत सिंडी मॅककेन। 2020 मध्ये WFPला नोबेल शांतता पुरस्कारही मिळालेला आहे। नेक्स्ट आहे, भूमी आधार योजना लागू करणारे 29वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते ठरले आहे? तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली। भूमी आधार योजना ही योजना केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत 2021 मध्ये सुरू करण्यात आली। फेब्रुवारी 2026 मध्ये दिल्ली हे ही प्रणाली लागू करणारे 29वे केंद्रशासित प्रदेश ठरलेले आहे। याचे स्वरूप बघा, प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला 14 अंकी युनिक क्रमांक दिला जातो। हा क्रमांक जमिनीच्या रेखांश आणि अक्षांश यावर आधारित असतो। जमिनीच्या व्यवहारांमधील पारदर्शकता वाढवणे, फसवणूक रोखणे आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील वाद कमी करणे हा याचा मुख्य उद्देश आहे। मेघालय वगळता देशातील बहुतांश भागात याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। ULPIN म्हणजे काय? तर युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर। हा प्रत्येक जमिनीच्या तुकड्यास दिला जाणारा 14 अंकी अद्वितीय क्रमांक आहे। याला आधार फॉर लँड असे म्हटले जाते। डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत ULPIN 2021 मध्ये सुरू करण्यात आले आणि हे लागू करणारे 29वे केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे दिल्ली। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने भारतातील पहिली मोबाईल आधारित AI चालित रिमोट मतदान प्रणाली सादर केली आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिहार. भारतातील बिहार हे मोबाईल आधारित आणि AI संचलित रिमोट मतदान प्रणाली सादर करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. या नाविन्यपूर्ण प्रणालीचे अनावरण बिहार राज्य निवडणूक आयोग यांनी इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये केले. या प्रणालीसाठी ई-वोटिंग SCCBHR नावाचे विशेष अँड्रॉइड ॲप विकसित करण्यात आलेले असून ते सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सहकार्याने तयार केलेली आहे. या प्रणालीची पहिली अंमलबजावणी 2025 मधील बिहारच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच निवडणुकांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून करण्यात आलेली होती. सुरक्षितता आणि पारदर्शकतेसाठी या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, चेहरा ओळख तंत्रज्ञान आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. ही प्रणाली प्रामुख्याने स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी तयार करण्यात आलेली आहे, ज्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाणे शक्य नसते. त्यासाठीच भारतातील बिहार हे मोबाईल आधारित आणि AI संचलित रिमोट मतदान प्रणाली सादर करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने मिलान कार्टिना 2026 हिवाळी खेळांसाठी कोणत्या देशावरून बंदी उठवली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 म्हणजेच रशिया आणि बेलारूस. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने मिलान कार्टिना 2026 हिवाळी खेळांसाठी रशिया आणि बेलारूसवरील बंदी उठवलेली आहे. रशियन आणि बेलारूस खेळाडू आता त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय ध्वजाखाली खेळू शकतील आणि पदक जिंकल्यास त्यांचे राष्ट्रगीत देखील वाजवले जाईल. 2022 मध्ये युक्रेनवरील आक्रमणानंतर या देशांवर बंदी घालण्यात आलेली होती. यापूर्वी त्यांना केवळ तटस्थ खेळाडू म्हणून सहभागी होता येत असे, म्हणजे कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करू शकत नव्हते, परंतु आता ते रशिया आणि बेलारूस या देशांचे प्रतिनिधित्व करू शकतात. IPCने या खेळांसाठी रशियाला 6 जागा आणि बेलारूसला 4 जागा दिलेल्या आहेत. हे खेळाडू पॅरा अल्पाईन स्कीइंग, पॅरा स्नोबोर्ड आणि पॅरा क्रॉस कंट्री स्कीइंग यासारख्या बर्फावरील स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतील. 2026चे हिवाळी पॅरालिम्पिक खेळ हे इटलीतील मिलान आणि कार्टिना येथे आयोजित केले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती स्थापना झालेली आहे 22 सप्टेंबर 1989 रोजी. मुख्यालय आहे जर्मनीतील बॉन या ठिकाणी. सध्याचे अध्यक्ष आहेत अँड्र्यू पार्सन्स. आणि आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती हे जागतिक स्तरावर दिव्यांग खेळाडूंसाठी खेळ आयोजित करते आणि पॅरालिम्पिक खेळांचे पर्यवेक्षण करते. नेक्स्ट आहे CEO ऑफ द इयर पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समीर कनोडिया. लुमिना डेटामॅटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO आणि TNQ-Q-टेकचे उपाध्यक्ष आणि CEO समीर कनोडिया यांना सलग दुसऱ्या वर्षी प्रतिष्ठित CEO ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कनोडिया यांची निवड त्यांच्या शाश्वत नेतृत्व कौशल्यामुळे, व्यवसायावरील प्रभाव, कॉर्पोरेट स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी यामधील योगदान आणि नाविन्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे करण्यात आलेली आहे. तसेच लॉर्ड्स मार्क मायक्रोबायोटेकचे CEO सुबोध गुप्ता यांनाही 24व्या बिझनेस लीडर ऑफ द इयर कार्यक्रमात CEO ऑफ द इयर 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्करोग निदान आणि अनुवंशिक चाचणीच्या क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्व आणि नवक्रमासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. नेक्स्ट आहे DRDOने गगनयानच्या कोणत्या घटकाची पात्रता चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ड्रॉग पॅराशूट. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO तर यांनी गगनयान मोहिमेसाठी ड्रॉग पॅराशूटची पात्रता चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. ही जी चाचणी आहे ही चंदीगड येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीमधील रेल ट्रॅक रॉकेट स्लेज सुविधेमध्ये पार पडली. अंतराळवीर पृथ्वीवर परतताना क्रू मॉड्यूलचा वेग मर्यादित करणे आणि ते स्थिर राखणे हे या पॅराशूटचे मुख्य काम आहे. प्रत्यक्ष मोहिमेतील भारापेक्षाही जास्त भार देऊन हे पॅराशूट तपासण्यात आले, ज्यामुळे त्याची सुरक्षितता सिद्ध झालेली आहे. ही चाचणी इस्रो आणि DRDOची प्रयोगशाळा एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट यांच्या सहकार्याने घेण्यात आलेली आहे. गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असणार आहे. गगनयान मोहिमेद्वारे 3 अंतराळवीरांना 400 किलोमीटर खालच्या पृथ्वी कक्षेत पाठवून त्यांना सुरक्षितपणे परत आणले जाईल. या ऐतिहासिक मोहिमेसाठी भारताचे सर्वात शक्तिशाली LV-M3 हे रॉकेट वापरले जाणार आहे. LV-M3 याला बाहुबली रॉकेट असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे द सेज हू रिइमेज्ड हिंदुइझम द लाईफ लेसन्स अँड लेगसी ऑफ श्री नारायण गुरु हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शशी थरूर. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे द सेज हू रिइमेज्ड हिंदुइझम द लाईफ लेसन्स अँड लेगसी ऑफ श्री नारायण गुरु या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक शशी थरूर यांनी लिहिलेले आहे.
श्री नारायण गुरु यांच्या जीवनकार्याचा व शिकवणीचा तसेच त्यांनी जातीभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध केलेल्या कार्याचा या पुस्तकात आढावा घेण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे 20 फेब्रुवारी 2026 रोजी संयुक्त प्रादेशिक क्षेत्रीय राजभाषा परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्रिपुरा. संयुक्त प्रादेशिक क्षेत्रीय राजभाषा परिषदेचे आयोजन त्रिपुरा राज्यात करण्यात आले. ही परिषद त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील हपानिया आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात पार पडली. या परिषदेचे आयोजन 20 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. तसेच या परिषदेचे अध्यक्ष अमित शहा हे होते. हे संमेलन प्रामुख्याने देशातील पूर्व, ईशान्य आणि उत्तर क्षेत्रांसाठी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये केंद्र सरकारची कार्यालये, बँका आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे सुमारे 3000हून अधिक वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रशासकीय कामकाजात राजभाषा हिंदीच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि राजभाषा धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेणे हा या परिषदेचा मुख्य हेतू होता. नेक्स्ट आहे 39वे आफ्रिकन युनियन शिखर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इथिओपिया. 39वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा येथे आयोजित करण्यात आली होती. ही शिखर परिषद 14 ते 15 फेब्रुवारी 2026 या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परिषदेची थीम होती सुरक्षित पाणी आणि स्वच्छता प्रणालीची शाश्वत उपलब्धता. या परिषदेत बुरुंडीचे अध्यक्ष एव्हारिस्ट नदीशिमिये यांची 2026 या वर्षासाठी आफ्रिकन युनियनचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्साल्वेस लोरेन्को यांची जागा घेतली. या शिखर परिषदेत राजकीय अस्थिरता, आर्थिक दबाव आणि युवा असंतोष यासारख्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी खंडातील 55 सदस्य देशांच्या नेत्यांना एकत्र आणले. नेक्स्ट आहे 2025-26 साठी बेलिंडा क्लार्क पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनाबेल सदरलँड. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अनाबेल सदरलँडने सलग दुसऱ्या वर्षी 2025-26चा बेलिंडा क्लार्क पुरस्कार जिंकला आहे. गेल्या 12 महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी ऑस्ट्रेलियातील महिलांसाठी हा सर्वोच्च वार्षिक क्रिकेट पुरस्कार दिला जातो. ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांमध्ये ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून प्रतिष्ठित ॲलन बॉर्डर पदक जिंकलेले आहे. ट्रॅव्हिस हेडने कारकिर्दीत दुसऱ्यांदा हे पदक पटकावलेले आहे. नेक्स्ट आहे भारतातील कोणते राज्य व्यापक शहरी धोरण स्वीकारणारे पहिले राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. भारतात केरळ हे व्यापक शहरी धोरण स्वीकारणारे पहिले राज्य ठरले आहे. हे धोरण प्रामुख्याने 2050 पर्यंतच्या गरजा लक्षात घेऊन पुढील 25 वर्षांच्या नियोजनबद्ध विकासासाठी तयार करण्यात आलेले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये केरळ राज्य मंत्रिमंडळाने या धोरणाच्या मसुद्याला अधिकृत मान्यता दिली. या धोरणाची घोषणा 2023-24च्या राज्य अर्थसंकल्पात करण्यात आलेली होती. मार्च 2025 मध्ये केरळ अर्बन पॉलिसी कमिशनने आपला अंतिम अहवाल सादर केला होता, ज्यावर हे धोरण आधारित आहे. 2025 पर्यंत केरळमधील 80% लोकसंख्या शहरी भागात असेल असा अंदाज आहे. त्यामुळे वाढत्या नागरीकरणाचे व्यवस्थापन करणे याचे उद्दिष्ट होते. हे धोरण शहरांना क्लायमेट स्मार्ट बनवण्यावर आणि शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देते. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडिया AI समिटमध्ये सही आणि बोध या 2 महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ कोणी केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 JP नड्डा. इंडिया AI समिट 2026 मध्ये सही आणि बोध या 2 महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा म्हणजेच JP नड्डा यांनी केला आहे. सही लॉंग फॉर्म काय होतो बघा, स्ट्रॅटेजी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थ केअर फॉर इंडिया. सही तर हे आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित, नैतिक आणि पुराव्यावर आधारित वापर सुनिश्चित करण्यासाठीचे एक राष्ट्रीय मार्गदर्शक आराखडा आहे. दुसरे आहे बोध तर बेंचमार्किंग ओपन डेटा प्लॅटफॉर्म फॉर हेल्थ AI. हे प्लॅटफॉर्म IIT कानपूर आणि नॅशनल हेल्थ अथॉरिटी यांनी मिळून विकसित केले आहे. याद्वारे आरोग्य क्षेत्रातील AI मॉडेल्सचे मूल्यमापन, डेटाच्या गोपनीयतेचे रक्षण करून केले जाते. हा शुभारंभ 17 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट आहे इटखोरी उत्सव 2026 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झारखंड. झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील मां भद्रकाली मंदिर परिसरात इटखोरी महोत्सव 2026 साजरा करण्यात आला. हा महोत्सव 19 ते 21 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडला. इटखोरी हे ठिकाण हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांच्या त्रिवेणी संगमाचे ऐतिहासिक केंद्र मानले जाते, ज्यामुळे या महोत्सवाला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. चतरा जिल्हा प्रशासनातर्फे या 3 दिवसीय राजकीय महोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. महोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, जलक्रीडा आणि ड्रोन शोचे आयोजनही करण्यात आलेले होते.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.